नमस्कार, वेलकम टू तनुश्रीज किचन कट्टा. कैरीच्या सिरीजमध्ये आज मी पिकलेले आंबे घेतलेले आहे आणि ते म्हणजे पिकले म्हणजे कैऱ्या आणल्या होत्या पण ते पिकले, त्यामुळे आज मी सासव करायचं ठरवलं आहे. सासव गोव्याचा कारवारचा पदार्थ आहे. तो जेवणामध्ये असतो, तो खायचा असतो. आमटी टाईप असतं ते. तर सुरुवातीला गॅस लावून घेतलं आहे. तेल घालूया आपण ह्याच्यात. तापलेले हिंग घालते, मिरच्या घालूया, राई आणि मेथी फोडणीला घालूया. सुक्या मिरच्या फोडणीला घालते. कढीपत्ता घेतलेला आहे, धुवून कढीपत्ता घालते. मेथीचे 4 दाणे आणि मोहरी फोडणीला घातलेली आहे. मी पूड केली आहे कढीपत्ता आणि मोहरीची, ती जरा घालते ह्याच्यात. तुम्ही नुसती मोहरी घालू शकता, पण मी असं हे केलं आहे. आणि हे मी जवळजवळ अर्धी ते पाऊण वाटी ओलं खोबरं घेतले, ते वाटून घेतले. त्याच्यात 2-3 मिरच्या घातल्या, लाल मिरच्या, मेथीचे 4 दाणे आणि राई घेतलेली आहे अर्धा चमचा. हे सगळं वाटून घेतलेलं आहे आणि हे जरा जाडसर हे करणार आहे. वाटून घेतले. आता हे त्याच्यात घालते. फोडणी तडतडली की आंबे घालून मग हे घालूया. ह्याला उकळी आली की मग आंबे घालूया. फोडणी तडतडली आहे. हे जाडसर वाटून घेतलेलं आहे मी. थोडंसं पाणी घालते. उकळी येऊ दे जरा. गुळाचे 2-3 खडे घालूया. उकळी आला जरा उकळू दे. गूळ घेते, जरा उकळी येऊ दे. उकळते. मीठ घातलं, मीठ नाही गुळाचा खडा घातलाय. जरा गॅस मोठा करते. लाल मिरची घातली, त्यामुळे मी लाल तिखट घातलेलं नाही. आता ह्याच्यात हे आंबे पिकलेले पाहिजे तर हे घालते. 4 आंबे घेतलेले आहेत मी. मीठ घालूया. पाच मिनिटं झाकून ठेवलं की हे शिजतं.
मिरचीचा तिखटपणा येतो ह्याला, त्यामुळे आंबा घातला की तो गोडसरपणा आणि गुळाचा गोडपणा त्याच्यात येतो. झणझणीत झालेलं आहे लवंगी मिरचीमुळे. जरा झाकून ठेवते मी. मिरची पाव चमचा मीठ घातलेलं आहे मी. तर झाकते जरा. आंबे शिजेस तोपर्यंत. फोडणीला आणि वाटपात सुद्धा मिरच्या घेतल्यामुळे ते तिखट होतं जरा. तुमच्या आवडीप्रमाणे मिरच्या कमी जास्त घालू शकता तुम्ही. मी आता इथे 2-3 मिरच्या घातल्यात वाटपात. मिरचीच्या तिखटपणावर तुमचं अवलंबून आहे. तिखट जास्त पाहिजे असेल तर मिरच्या जास्त घालू शकता. मस्त टेस्ट आलेली आहे त्याची. जरा उकळू दे. झाकून ठेवते. आंबा शिजायला वेळ लागत नाही खरं. पटकन कोणी आलं ह्या सीझनमध्ये तर भाताबरोबर खायला चांगला पदार्थ आहे, वेगळा पदार्थ आहे. ट्राय करू शकता तुम्ही. फार पाणी पण नाही, असं साधारण ग्रेव्ही टाईपच करायचं ते. जरा झाकून ठेवते मी. मीडियम टू लो फ्लेम ठेवलेली आहे मी. जरा होऊ दे 2-3 मिनिटं. आंब्याची टेस्ट त्याच्यात उतरली पाहिजे. कैऱ्या सुद्धा घरच्याच आहेत आमच्या. याच सीझनमध्ये हे करता येतं. बघूया आपण झालं का. जरा कैरी मऊ व्हायला लागते ही. ह्याच्यात काढूया आपण. झालेलं आहे हे.
अशा प्रकारे तुम्ही सासव करू शकता. आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टे फिट, स्टे हेल्दी. उन्हाळ्यात भरपूर पाणी प्या आणि स्वतःची हेल्थ सांभाळा. बाय. सी यू इन माय नेक्स्ट व्हिडिओ. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.